नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मर्मबंध भाग 41. पण त्याआधी जर मंडळी अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बाजूचं बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. त्यामुळे येणाऱ्या नवीन स्टोरीचं किंवा नवीन पार्टचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तसंच तुम्हाला स्टोरी आवडत असेल तर छान छान कमेंट करायला आणि लाईक करायला देखील विसरू नका. चला तर मग सुरू करूया भाग 41. शेखरचे डोळे भरले होते. त्याच्या आईवडिलांनी किती त्रास सहन केला याची जाणीव झाली होती त्याला. आई, बाबा, मला माफ करा. अजाणतेपणी मी तुमचा खूप रागराग केला. मला असं वाटत होतं की मी तुम्हाला नको होतो किंवा तुमची मजबुरी होतो मी, म्हणून तुम्ही मला असं अनाथ म्हणून जीवन जगायला सोडून दिलं. दुसऱ्यांचे आईवडील बघितले की मनात विचार यायचा, माझे आईवडील किती निष्ठुर असतील ना, ज्यांनी मला वाऱ्यावर सोडलं. पण आज कळते तुम्ही किती त्रास, किती यातना सहन केल्या आहेत. मला तर कधी स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं की कधी मला माझे आईवडील भेटतील, माझी फॅमिली मला मिळेल. आज मात्र स्वप्नात असल्यासारखं वाटत आहे. हे नक्की खरं आहे ना बाबा? माझे डोळे उघडतील आणि हे स्वप्न तुटणार तर नाही ना? शेखर खूप भावूक झाला होता. नाही राजा, हे स्वप्न नाही, खरं आहे हे सगळं. कदाचित आपल्या तिघांची तगमग त्या विधात्याला सुद्धा बघवली नाही आणि त्यानेच हा खेळ रचला. पुरुषोत्तम शेखरच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाले. अजिंक्य आणि सुनंदासुद्धा हळहळत होते. काका, तुमची लव्ह स्टोरी खूप हटके आहे. तुमचं एकमेकांवरचं प्रेम खरंच कुणालाही हेवा वाटावा असं आहे. ट्रू लव्ह कशाला म्हणतात ते तुमच्याकडे बघून कळलं काका मावशी, अजिंक्य म्हणाला आणि त्याचे डोळे पाणावले. आज मी खूप आनंदी आहे. मला माझा मुलगा परत भेटला, माझी सगळी नाती मला परत मिळाली, ज्याच्यासाठी मी आयुष्यभर तडपले होते. निशी शेखरला जवळ घेत बोलली. पुरू, आता एकदा आत्याला भेटायचं आहे मला, निशी म्हणाली. हो, नक्की जाऊ आपण, पुरू म्हणाला. हॅलो, हां बोल. अजिंक्यने कॉल रिसीव्ह केला आणि थोडं साईडला जाऊन तो बोलला. शेखर, तुझा फोन कुठे आहे? अजिंक्यने विचारलं. माझ्याजवळच आहे. पण ओ शिट, चार्जिंग संपली, त्याकडे लक्षच गेलं नाही. शेखर हातातला फोन बघत म्हणाला. हो ना, मग अगोदर चार्ज कर आणि माझ्या वहिनीला कॉल कर, नाहीतर तुझं काही खरं नाही, अजिंक्य हसत म्हणाला. तुला कुणाचा कॉल आला होता हे सांगायला? शेखरने आश्चर्याने विचारलं. प्रियाला कॉल केला होता वहिनीने. एक काम कर, माझ्या फोनवरून कॉल कर तिला, अजिंक्य म्हणाला. पुरुषोत्तम आणि निशिगंधा एकमेकांकडे बघत होते. शेखरने अजिंक्यचा मोबाईल घेतला आणि त्याने अनुला कॉल केला. अजिंक्य, शेखरच्या बायकोचा कॉल होता? निशिगंधाने विचारलं. हो, होणाऱ्या बायकोचा, अजिंक्य म्हणाला आणि त्यांनी शेखरकडे बघितलं तर तो व्हिडिओ कॉलवर किस देत होता, हसत होता. ते पाहून सगळेच शॉकमध्ये पाहत होते. असे पाहू नका, तो अनुच्या मुलीला किस देत आहे, अनुला नाही, अजिंक्य हसत म्हणाला. म्हणजे? सुनंदा आणि निशी दोघींनी एकदम विचारलं. त्यालाच विचारा, तुमचाच मुलगा. प्रेमात त्याने सुद्धा कमी परीक्षा नाही दिल्या, अजिंक्य म्हणाला. अजिंक्य, आम्हाला कळेल असं बोल, पुरुषोत्तम म्हणाले. काका, मला सुद्धा अर्धवटच माहिती आहे, त्यामुळे बेटर आहे शेखरलाच विचारा, म्हणजे तो व्यवस्थित सर्व सांगेल, अजिंक्य म्हणाला. सॉरी, थोडा वेळ लागला. ते प्रिन्सेसला खूप आठवण येत होती माझी, म्हणून अनु फोन करत होती. शेखरने एक्सप्लेनेशन दिलं. शेखर, एक्सप्लेनेशनची गरज नाही, आय कॅन अंडरस्टँड, अजिंक्य मस्तीच्या मूडमध्ये म्हणाला. शेखर, तुला आमच्याबद्दल तर सर्व कळलं, आता आम्हाला तुझ्याबद्दल सांग, आमच्या सुनेबद्दल सांग, पुरुषोत्तम म्हणाले. हो बाबा, अणूबद्दल तुम्हाला माहिती असायला हवं, असं म्हणत शेखरने त्यांना त्याच्या लहानपणापासून सर्व सांगायला सुरुवात केली. माई, अनु, निशांत, मनीष, सुजित, नक्षत्रा त्यांच्याविषयी सांगितलं. त्यांची मैत्री कशी आहे ते सांगितलं. आई बाबा, माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि मला सगळ्यात अगोदर मिळालेलं असं एक नातं आहे, ते म्हणजे आमच्या मैत्रीचं. आम्ही एकमेकांपासून काहीच लपवत नाही. एकमेकांच्या सुखात दुःखात आम्ही बरोबरीचे वाटेकरी असतो. शेखरने त्यांना त्यांच्या मैत्रीबद्दल सर्व सांगितलं. मग त्याने अनु आणि त्याच्याबद्दल सांगितलं. ते ऐकून तर सगळे शॉकमध्ये होते. कसं सहन केलं असेल बिचारीने? खूप डिस्टर्ब झाली असेल ना ती तेव्हा. मी समजू शकते तिची अवस्था तेव्हा कशी असेल ती, निशी म्हणाली. हो आई, खूप वाईट होती ती परिस्थिती.
पण तिच्या बाळासाठी ती सावरली. प्रिन्सेस आली आणि जगण्याला एक नवीन उमेद मिळाली तिच्या आणि माझ्यासुद्धा. प्रिन्सेस तिची नाही तर माझीसुद्धा मुलगी आहे. माझा डिसिजन कदाचित तुम्हाला पटणार नाही, पण मी अनु आणि प्रिन्सेसशिवाय माझ्या आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही. त्या दोघी म्हणजे माझा प्राण आहे, शेखर म्हणाला. खरं बोलत आहेस तू शेखर. कदाचित जर आम्ही ह्या सर्व सिच्युएशनमधून गेलो नसतो तर आम्हाला तुझं म्हणणं, तुझा निर्णय पटला नसता. पण आम्हाला तुझा अभिमान आहे. तुझा निर्णय कौतुक करण्यासारखा आहे. तुला काय वाटतं निशी? पुरुषोत्तमने विचारलं. एकदम बरोबर बोलत आहात तुम्ही शेखर. तुझ्या आनंदातच आमचा आनंद आहे. तुझं अनुवरचं प्रेम खरं आहे म्हणून तर तू तिला तिच्या मुलीसकट स्वीकारत आहेस आणि मला त्यात वावगं वाटत नाही, निशी म्हणाली. एकदम करेक्ट बोलत आहे ताई आणि भाऊजी. शेखर, शिवराज नेहमी तुझी स्तुती करायचे. ते का ते मला आत्ता कळत आहे. मला आणि अजिंक्यला तुझा खूप राग आला होता जेव्हा आम्हाला बाबांच्या विलबद्दल कळलं. आम्हाला वाटलं तुझा काहीतरी हात आहे या विलमागे. तू नक्कीच बाबांना ब्लॅकमेल वगैरे केलं असशील म्हणून त्यांनी ही विल बनवली. पण शिवराज त्यांच्या मतावर ठाम होते की तू असं काही करूच शकत नाही म्हणून. खरंच तू खूप गुणी आणि समजदार आहेस. तुझा अभिमान वाटावा असाच आहेस तू. तुझ्यामुळे मी ताईला भेटू शकले. माझ्या बाबांनी केलेल्या चुका मला समजल्या, नाहीतर मला कधीच कळलं नसतं. सुनंदाचा कंठ दाटून आला. सुनंदा, खरंच तुझी काहीच चुकी नव्हती ह्या सर्वांमध्ये. तू स्वतःला दोषी नको मानू. निशीने पुढे होऊन सुनंदाचे डोळे पुसले आणि सुनंदाने तिला मिठी मारली. दोघीही एकाच वडिलांच्या मुली असून सुद्धा एकीला सर्व सुख मिळाली आणि दुसरीने नेहमी त्रास सहन केला. एकाकीपणा, दुर्लक्ष, अन्याय सर्व तुझ्या वाट्याला का आलं गं ताई? मला तर बाबांचा खूप राग येत आहे. मी स्वतःला खूप लकी समजत होते कारण माझ्याकडे जगातले सर्वात बेस्ट बाबा आहेत म्हणून. पण मला आता त्याच बाबांची लाज वाटते. एका मुलीला असह्य वेदना आणि दुःख देऊन दुसरीच्या पदरात सुख टाकत होते ते. सुनंदा रडत होत्या. सुनंदा, सावर स्वतःला. ते वाईट होते की नव्हते मला नाही माहीत, पण ती वेळ तेव्हाची परिस्थिती मात्र नक्कीच वाईट होती असं मी म्हणेन. जे झालं ते झालं. आपण ते बदलू शकत नाही. पण आत्ता मात्र आपण सोबत आहोत, ते काय कमी आहे? निशी म्हणाली. सुनंदा, स्वतःला सांभाळा. तुमच्या हातात काहीच नव्हतं, त्यामुळे तुम्ही स्वतःला नाहक त्रास नका करून घेऊ, पुरुषोत्तम म्हणाले. भाऊजी, हे तर तुमचं आणि ताईचं मोठेपण आहे की तुम्ही असा विचार करत आहात. तुमच्या जागी दुसरं कुणी असतं तर माझा दुस्वास केला असता, सुनंदा म्हणाल्या. शेखर, मलासुद्धा माफ कर. मी खूप त्रास दिला तुला. नाही ते बोललो. तू माझा मोठा भाऊ आहेस आणि मी तुला नोकरासारखी वागणूक दिली. मनात आलं ते बोललो. प्लीज, जमलं तर मला माफ कर. अजिंक्यने हात जोडले. अजिंक्य, हे काय करत आहेस? शेखरने त्याचे हात खाली केले. तुला माफी मागायची गरज नाही. तू चुकीचा नाही वागलास. ती वेळच तशी होती. तुझ्या ठिकाणी मी असतो तरी मी सुद्धा असंच वागलो असतो. माझा हक्क दुसरं कुणाला तरी मिळत आहे हे कुणाला सहन झालं असतं. त्यामुळे झालं गेलं विसरून जा. शेखरने त्याला समजावलं आणि दोघांनी एकमेकांना हक केलं. निशी मॅडम, रात्र झाली तरी आपल्या गप्पा संपल्या नाहीत. पण पोटाला भूक लागली त्याचं काय? पुरुषोत्तम थोडं वातावरण हलकं करत म्हणाले. थोड्या वेळात मिळेल जेवायला. बबनला सांगून ठेवलं होतं तयारी करायला. आलेच मी, निशी म्हणाल्या आणि किचनकडे गेल्या. त्यांच्या मागोमाग सुनंदासुद्धा गेल्या. मग अजिंक्य साहेब, शेखरचं तर कळलं, तुमचं काय? पुरुषोत्तमने विचारलं आणि अजिंक्य काहीच न कळल्यासारखं त्यांच्याकडे बघत होता. तुझ्या लग्नाविषयी विचारत आहेत, शेखर हसून म्हणाला. ठरलं आहे. प्रिया नाव आहे तुमच्या होणाऱ्या सुनेचं. अजिंक्य केसातून हात फिरवत म्हणाला. बरं आहे, चला निदान तुमची दोघांची लग्न तरी एन्जॉय करू शकतो आम्ही, पुरुषोत्तम हसत म्हणाले. सगळे जेवायला बसले होते पण सुनंदा मात्र विचारांमध्ये गुंग होत्या. कदाचित शिवराज हे सर्व अगोदरपासूनच जाणून होते का? त्यांना हे सर्व माहीत होतं का? कदाचित हो, कारण त्याशिवाय का ते इतके शांत होते? पण मग त्यांनी मला हे का नाही सांगितलं? का लपवलं सगळं माझ्यापासून? सुनंदाचं जेवणावर लक्ष नव्हतं. ती तिच्याच प्रश्नांमध्ये अडकली होती. सुनंदा, अगं लक्ष कुठे आहे तुझं? जेवत का नाहीस तू नीट? निशिगंधाने विचारलं. जेवते तर आहे, सुनंदा कसनसं हसत म्हणाल्या. तेवढ्यात शेखरचा फोन रिंग झाला आणि त्याने तो रिसीव्ह केला.
हा नक्षत्रा बोल. शेखर फोन कानाला लावत म्हणाला. नक्षत्रा काय झालं आहे, नीट सांगशील की नाही? नक्षत्रा रडणं बंद कर अगोदर. अनु कुठे आहे? शेखर टेन्शनमध्ये बोलत होता. अनु काय झालं? शेखर डेस्परेट झाला होता. शेखर प्रिन्सेस, शेखर आपली प्रिन्सेस, तू लवकर इथे ये. अनु तेवढंच म्हणाली आणि खाली कोसळली. अनु 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 काय झालं? शेखर ओरडत होता, पण पलीकडून फक्त नक्षत्राचा अनु अनु एवढाच आवाज येत होता. शेखरने पटकन फोन मनीषला लावला. शेखर मला सुद्धा काहीच माहिती नाही, मी रस्त्यात आहे, तिकडेच चाललो आहे, मनीष म्हणाला. शेखर काय झालं? त्याला असं टेन्शनमध्ये बघून सगळ्यांनी विचारलं. मला काहीच कळत नाही आहे. अनु फक्त प्रिन्सेस प्रिन्सेस बोलत होती तर नक्षत्रा रडत होती. मनीषला सुद्धा काहीच कल्पना नाही. शेखर कपाळावर 2 बोटं घासत म्हणाला. मला निघावं लागेल लगेच, नक्कीच काहीतरी झालं आहे, शेखर म्हणाला. हो मी सुद्धा येतो तुझ्याबरोबर, अजिंक्य म्हणाला. शेखर मी चॉपर रेडी करायला लावतो, तुम्ही निघा, आम्ही पाठीमागून येतो, पुरुषोत्तम म्हणाले. थोड्याच वेळात शेखर आणि अजिंक्य रुक्मिणी बंगलोमध्ये होते. अजिंक्यने कॉल करून प्रियाला तिथे यायला सांगितलं होतं. ते दोघे आत गेले तर नक्षत्रा डोक्याला हात लावून बसली होती. नक्षत्रा काय झालं आहे? अनु कुठे आहे? प्रिन्सेसला काय झालं आहे? कुठे आहे ती? शेखर तिच्याजवळ जात तिला आधीरतेने विचारत होता. शेखर आपल्या प्रिन्सेसला कुणीतरी किडनॅप केलं आहे, नक्षत्राने एका दमात सांगून टाकलं. काय? नक्षत्रा काय बोलत आहेस तू? शेखर अविश्वासाने तिच्याकडे बघत होता. हो शेखर, मी घरी आले तेव्हा अनु डोअरमध्ये बेशुद्ध पडली होती. तिच्या तोंडावर पाणी मारून मी तिला उठवलं आणि आत आणलं. अनु काय झालं? मी तिला विचारलं तर म्हणाली कोणीतरी बेल वाजवली, म्हणून मी डोअर ओपन करायला गेली आणि डोअर ओपन केलं तर समोर कोणीच नव्हतं, म्हणून मी पाठमोरी फिरली. तसं तिच्या तोंडावर कोणीतरी रुमाल ठेवला. बस, त्यानंतर तिला काहीच आठवलं नाही, ती म्हणाली आणि बेडरूमकडे पळतच गेली तर तिथे प्रिन्सेस नव्हती. आम्ही पूर्ण घर शोधलं पण प्रिन्सेस कुठेच दिसली नाही, नक्षत्रा म्हणाली. अजिंक्य आणि शेखरने एकमेकांकडे बघितलं. अनु कशी आहे? शेखरने विचारलं. ती आतमध्ये आहे, सारखी बेशुद्ध होत आहे ती. शुद्धीत आली की प्रिन्सेसविषयी विचारते. प्रिया आणि मनीष आतमध्ये आहेत, नक्षत्रा म्हणाली आणि अजिंक्यने शेखरकडे बघितलं. दोघेही आतमध्ये गेले तर अनु शांत झोपली होती. शेखर, अनुला आत्ताच झोपेचं इंजेक्शन दिलं आहे मी. ती सारखी प्रिन्सेसविषयी विचारते आणि बेशुद्ध होत आहे, मनीष म्हणाला. अजिंक्य काहीतरी करा ना, मला अनुची अवस्था बघवत नाही, प्रिया रडत अजिंक्यला म्हणाली. डोंट वरी, मी लगेच DSP देसाईंना कॉल करतो, अजिंक्य म्हणाला. निशांतला सुद्धा कळवलं आहे, मनीष म्हणाला. तेवढ्यात शेखरचा मोबाईल रिंग झाला. अनोळखी नंबर होता. त्याने रिसीव्ह केला. शेखर साहेब, तुमची लाडकी प्रिन्सेस आमच्या ताब्यात आहे. ती जिवंत हवी असेल आणि तिचे सर्व अवयव नीट हवे असतील तर पोलिसांना ह्या प्रकरणापासून लांब ठेवा, पलीकडून ती व्यक्ती म्हणाली. कोण आहेस तू आणि काय पाहिजे तुला? माझ्या प्रिन्सेसला काहीच होता कामा नये, समजलं तुला? शेखर ओरडला. आवाज कमी ठेवायचा, कळलं? आणि मला काय हवं आहे ते सांगायला परत कॉल करेल, किडनॅपर म्हणाला. हॅलो हॅलो, शेखर ओरडत होता पण एव्हाना कॉल कट झाला होता. काय झालं शेखर, कुणाचा कॉल होता? मनीष आणि अजिंक्यने विचारलं. प्रियासुद्धा पुढे झाली. किडनॅपरचा कॉल होता. त्याने धमकी दिली आहे, पोलिसांकडे गेलात तर प्रिन्सेस जिवंत भेटणार नाही म्हणून. शेखरचे डोळे पाणावले होते. बोलता बोलता तो सोप्यावर बसला. त्याचे दोन्ही हात डोक्यावर होते. शेखर, सावर स्वतःला, सगळं नीट होईल. आपल्या प्रिन्सेसला काहीच होणार नाही, मनीष त्याच्या बाजूला बसत म्हणाला. शेखर, माझी प्रिन्सेस, अनु झोपेत बडबडत होती. मनीष, कॉल करून निशांतला चौकशी थांबवायला सांग. आपण रिस्क नाही घेऊ शकत. तो किडनॅपर पुन्हा कॉल करणार आहे त्याच्या डिमांड सांगण्यासाठी. त्याला जे हवं ते देईल मी, पण माझ्या प्रिन्सेसला काही होऊ देणार नाही, शेखर म्हणाला. ठीक आहे, मनीष म्हणाला आणि त्याने निशांतला कॉल करून सर्व सांगितलं. अरे पण मी त्याचा कॉल ट्रेस करू शकतो, माझ्यावर विश्वास ठेवा. मी आपल्या प्रिन्सेसला काही होऊ देणार नाही. तिला सही सलामत घेऊन येईल मी. नाही निशांत, आपण रिस्क नाही घेऊ शकत. अनुची हालत बघ इथे येऊन, म्हणजे समजेल तुला. जर प्रिन्सेसला काही झालं तर जगणार नाही ती आणि शेखरसुद्धा. त्यामुळे सध्या तरी तुझं इन्व्हेस्टिगेशन थांबव, मनीष म्हणाला. ठीक आहे, मी तिथे येऊ का? निशांतने विचारलं. नको,
तुझ्या येण्याने कदाचित किडनॅपर विचलित होतील आणि प्रिन्सेसला त्याचा त्राससुद्धा होऊ शकतो, मनीष म्हणाला. ठीक आहे, पण मला कळवत जा, निशांत म्हणाला. जवळजवळ अर्ध्या तासाने त्या किडनॅपरचा पुन्हा कॉल आला. गुड शेखर साहेब, तुम्ही पोलिसांची लुडबुड थांबवलीत, बरं वाटलं. तुमचा खूप जीव आहे तुमच्या प्रिन्सेसवर, किडनॅपर छंदी हसत म्हणाला. माझी प्रिन्सेस कुठे आहे, कशी आहे ती? शेखर डेस्परेट झाला होता त्याच्या प्रिन्सेसचा आवाज ऐकायला. एकच मिनटं म्हणत त्या किडनॅपरने फोन प्रिन्सेसच्या कानाला लावला. बोला शेखर साहेब, तुमची प्रिन्सेस ऐकत आहे, किडनॅपर म्हणाला. हॅलो प्रिन्सेस, माझी हनीबनी कशी आहे? शेखर डोळ्यात पाणी आणून बोलत होता. प्रिन्सेसने शेखरचा आवाज ऐकून भोकाड पसरलं. ती रडायला लागली. प्रिन्सेस, तू गुड गर्ल आहे ना, मग रडायचं नाही. डॅडा तुला घ्यायला येत आहे, तोपर्यंत शांत राहायचं, रडायचं नाही, शेखर तिला समजावत होता. झाली खात्री तुझी? प्रिन्सेस अजून तरी ठीक आहे. आता लक्ष देऊन ऐक. तुला 2 तासाचा वेळ देत आहे मी. मला 2 करोड रुपये पाहिजेत, ते पण कॅश. कुठे आणि कसे द्यायचे ते मी नंतर कॉल करून सांगतो, किडनॅपर म्हणाला आणि कॉल कट केला. हॅलो हॅलो, शेखर मटकन खाली बसला. काय झालं शेखर, काय म्हणाला तो किडनॅपर? अजिंक्यने विचारलं. आत्तापर्यंत सुजित आणि चंदनसुद्धा तिथे आले होते. 2 करोड कॅश हवे आहेत त्याला, ते पण 2 तासात. कसे अरेंज करू मी एवढे पैसे एवढ्या कमी वेळात? शेखर डोक्याला हात लावत म्हणाला. डोंट वरी, सगळं अरेंज होईल, अजिंक्य म्हणाला आणि त्याने शिवराज राठोड म्हणजेच त्याच्या डॅडला कॉल केला. इकडे शेखरने सुद्धा दिनेशला कॉल करून कॅशची सोय करायला सांगितली. त्याने कॉल करून पुरुषोत्तमला सुद्धा सगळी माहिती पुरवली आणि त्यांना इथे लगेच येऊ नका असा सल्लासुद्धा दिला. कारण जर किडनॅपरला कळलं की पुरुषोत्तम शेखरचे वडील आहेत तर त्याची डिमांड वाढेल आणि परिस्थिती अजूनच खराब होऊ शकते, याचा अंदाज शेखरला आला होता. किडनॅपर त्यांच्यावर नजर ठेवून होता हे आत्तापर्यंत शेखरच्या लक्षात आलं होतं.